दिव्या दिव्या दीपत्कार ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील ही प्रसिद्धी ओवी आहे. आणि दिव्यांचं महत्व हे खास करून भारतीय संस्कृतीत मोठं आहे. देवघरातला दिवा तेवत राहावा अशी प्रत्येक घरातील महिला प्रयत्न करत असते. आणि या दिव्यांचा एक छंद जोपासणं अ, हेही महत्वाचं आहे. आणि हा छंद जोपासलाय छत्रपती संभाजीनगरमधील आशाताई भांड यांनी. आपण या ठिकाणी बघू शकता की विविध प्रकारचे दिवे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. लांबण दिवे असतील, समय असतील किंवा छोट्या छोट्या आकाराचे हे दिवे आहेत. आणि विशेष करून हे काही पितळी दिवे आहेत, काही तांब्याचे दिवे आहेत, काही ऐतिहासिक दिवे आहेत. या ठिकाणी बघू शकता आपण खाली त्या अलादीनचा जो दिवा आहे, जो घासून अलादीनला तो जीन प्रसन्न होतो आणि त्याच्या इच्छा पूर्ण करतो. तोही दिवा आहे, ऐतिहासिक दिवा आहे, जो किती हलवला, याच्यामध्ये दिवा पेटवला आणि हे हलवलं तर याचा मतलब दिवा विझत नाही किंवा त्याच्यातलं तेलही सांडत नाही. अशा प्रकारचे या ठिकाणी दिवे आहेत. आणि हे सर्व दिवे कित्येक वर्षापासून आशाताई भांड या जोपासतात, त्यांची काळजी घेतात, त्यांना व्यवस्थित संग्रहित ठेवले. आपल्यासोबत बोलण्यासाठी त्या सोबत आहेत. ताई, मला सांगा, या ठिकाणी बरेच दिवे आहेत, परंतु काही महत्वाचे असतील किंवा अँटिक दिवे असतील, त्यांची काय माहिती देता येईल, तुम्हाला सांगता का जरा? हे बघा, हा दिवा किती पुरातन आहे. पूर्वी शेतामध्ये जमिनीमध्ये कोचून ठेवायचे आणि याच्यात दिवा लावायचे. म्हणजे दिव्याचं पूर्वीपासून महत्व आहे. ही समई बघा, पूर्वीचे ज्ञानेश्वरांचा फोटो जर आपण बघितला तर त्या फोटोमध्ये ही समई दिसते आपल्याला. म्हणजे ही खूप जुनी समई आहे, जुन्या बाजारामध्ये मला मिळालेली आहे. ज्ञानेश्वरांच्या वेळेसच्या चीच असावी ही समई माझ्या आजीने मला दिली. आणि या समईपासून माझा दीपसंग्रह सुरुवात झालेला आहे. म्हणजे जवळजवळ 60 वर्षापूर्वी ही समई मी माझ्या आजीकडून घेतली होती. हा दिवा जो आहे, ही जी समई आहे, ही खास करून महानुभाव पंथामध्ये कृष्णासमोर लावतात. याच्यामध्ये फुलवात लावतात आणि याच्यात तूप टाकतात. मग अशा लहान मोठ्या सगळ्या याच आकाराच्या समया असतात. ते विशेष प्रकारचं जरा वेगळं वाटतंय. काय वैशिष्ट्य? ही नेपाळची समई आहे. आपल्या नेपाळचा दिवा आहे. नेपाळला मी बघितलं की मातीचे दिवे सुद्धा याच आकाराचे, पितळेचे पण याच आकाराचे किंवा तांब्याचे पण याच आकाराचे, आणि असं लहान असो मोठे असो याच आकाराचे दिवे इथे तूप टाकतात आणि मध्ये फुलवात लावतात. हे पण दिवे त्या 3 समय सारखे दिसतात. केरळमध्ये, दक्षिण भारतात केरळमध्ये अशा प्रकारचे अनेक वेगवेगळे दिवे मिळतात. एक छोटा दिवा दिसतोय कोपऱ्यामध्ये, त्याचं काय वैशिष्ट्य आहे? हा हे पूर्वी पोथी वाचताना किंवा काही लिखाण करताना दिवा लावला जायचा. आणि तेल म्हणजे ओतण्यासाठी परत उठायला लागू नये म्हणून याच्यातच तेल भरायची सोय. आणि ही पळी, या पळीने असं तेल टाकत असत. नक्कीच आपण हे दिवे बघितले. मध्य प्रदेशच्या दिवा आहे. ओरछा म्हणून गाव आहे. पितळेच्या तारेपासून हे दिवे बनवतात. तरी हा तुम्ही छंद जोपासलाय, साधारणतः किती वर्षापासून तुम्ही हा छंद तुम्हाला लागलाय आणि कसा लागला? मी 16-17 वर्षाची असेल त्यावेळेस माझ्या आजीनी आम्हाला सर्व नातवंडांना त्यांच्या एक एक वस्तू भेट दिल्या. आणि त्यांच्या वस्तूंमधून मी ही समईच उचलली. त्या अर्थी मला काहीतरी सुप्तावस्थेत दिव्यांचाच आवड असली पाहिजे, आणि त्यामुळे मी बाकी चांदी सोन्याच्या वस्तू न उचलता ही पितळीची समई उचलली. आणि मग तेव्हापासून तो छंद कुठे कुठे जाईल त्या ठिकाणी जसे वेगवेगळे दिवे दिसतील तसतसे मी घेत गेले. सुरुवातीला मी पूजेसाठी कसे उपयोगी पडतील, म्हणजे सत्यनारायणाची पूजा आहे, मग तिथे कोणता दिवा, महालक्ष्म्या बसवतो मग तिथे कोणत्या समया छान दिसतील, असं करत करत आधी देवाच्या पूजनासाठी मी दिवे जमा करत गेले. आणि नंतर मग तो छंदामध्ये ते रूपांतर झालं. साधारणतः तुम्ही आता भारताबाहेर जाता, त्या ठिकाणी पण दिवे आणलेले तुम्ही, म्हणजे काय कसा? दिव्याची संस्कृती फक्त आपल्या भारतात आहे. बाहेर देशामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे दिवे मिळत नाही. तिथे कॅन्डल स्टँड मिळतात किंवा मग ते दुबई वगैरे अशा ठिकाणी अशा प्रकारचे दिवे मिळतात आणि हे असे कॅन्डल स्टँड मिळतात. मग मी त्या ठिकाणचे कॅन्डल, वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्डल स्टँड आणलेले आहेत. तो पण एक आहे. हे कॅन्डल स्टँड अमेरिका,
आफ्रिका वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी फक्त कॅन्डल स्टँड मिळाले मला. दिवे नाही, फक्त जॉर्डनला तो दिवा मिळाला आणि नेपाळला. नक्कीच आज दीप अमावस्या आहे आणि त्या दृष्टीने आपण हे सगळं माहिती घेतोय, सर्व माहिती घेतोय. आणि ह्या दिव्यांचा संग्रह ज्यांनी जमा केलाय आशाताई भांड, तर हा संग्रह जोपासणं कष्टाचं काम असतं, कारण यांना या दिव्यांना घासणं, धुणं, हे सांभाळणं हे कष्टाचं काम असतं ना, आजकाल कोणी करत नाही. त्यामुळेच कदाचित आपल्या किचन मधल्या म्हणा किंवा स्वयंपाकघरातली जी जुनी भांडी आहेत ती लुप्त होत चाललेली आहेत, परंतु दिव्यांच्या माध्यमातून का होईना पण आशाताईने हा छंद जोपासलाय आणि टिकून ठेवलाय. संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.